माझे नाव अर्णव अंधेळे, तुमचे टीचिंग विथ अर्णव या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण एक चॅप्टर शिकणार आहोत. माझे नाव नैतिक सदानंद नरवाडे. मी अन्नकडून एक चॅप्टर शिकून घेत आहे. आपल्या चॅप्टरचं नाव आहे लांबी वस्तुमान धारकता काल चलन पैसा या राशीचे मापन. याचे महत्वाचे मुद्दे आहेत. लांबी मोजण्याचे मीटर हे प्रमाणित एकक आहे. 100 सेमी 1 मीटर, 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर. वस्तुमान मोजण्याचे ग्रॅम हे प्रमाणित एकक आहे. 1000 ग्रॅम बरोबर 1 किलोग्रॅम. धारकता मोजण्याचे लिटर हे प्रमाणित एकक आहे. 1000 मीटर 1000 मिलीलीटर बरोबर 1 लिटर. काल मोजण्यासाठी तास, मिनिट, सेकंद, दिवस, महिना, वर्ष असे एकक वापरतात. 1 तास बरोबर 60 मिनिट, 1 मिनिट बरोबर 60 सेकंद, 1 तास बरोबर 360 सेकंद, 1 दिवस बरोबर 24 तास, 1440 मिनिट, 86,400 सेकंद. भारताचे चलन रुपया हे आहे. 1 रुपया 100 पैसे किंवा 1 रुपया बरोबर 100. आता आपण स्वाध्याय बोलूया. आपला पहिला प्रश्न आहे, एक मत्स्य टाकी काठोकाठ भरली असता त्यात 45 लिटर पाणी मावते. या टाकीच्या 4/9 भाग पाणी भरलेला आहे. त्यातील 2/5 पाणी बाहेर काढून टाकल्यावर ती पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात किती पाणी घालावे लागेल हे नैतिक करून दाखवतो. एक मत्स्य टाकी काठोकाठ भरली असता तिच्यात 45 लिटर पाणी मोज. पाणी मग 45 लिटर पाणी मावत. या टाकीच्या 4/9 टाकीच्या 4/9 भाग टाकीच्या 4/9 भाग 4/9 भाग पाणी भरले आहे. पाणी भरलेला आहे. भरलेले आहे. त्यातील 2/5 पाणी त्यातील 2/5 पाणी काढून टाकल्यावर बाहेर काढून टाकल्यावर बाहेर काढून टाकल्यावर ती पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात किती पाणी घालावे लागेल किती पाणी घालावे लागेल. असा प्रश्न आहे स्वाध्याय 6.1 मध्ये. आता मला तुम्हाला सोडून दाखवायचं आहे. पहिले आता ते म्हणते एक मत्स्य टाकी काठोकाठ भरली असता
तिच्यात 45 लिटर पाणी मावते. या टाकीच्या 4/9 भाग पाणी भरलेले आहे. त्यातील 205 पाणी बाहेर काढून टाकल्यावर ती पुन्हा काटोकाट भरण्यासाठी तिच्यात किती पाणी घालावे लागेल असा प्रश्न आहे. पहिले आपण 45 गुणिला 4/9 करून घेऊया. 45 आणि 9चा भागाकार. पहिले नमा एकनम आणि नमाकाचा पंचेचाळीस. आता 5 आणि 4चा गुणाकार. 5 × 20. आता 20 गुणिला हे आपलं अडी आहे 2/5. 20 गुणिला 2/5. ते म्हणते 2/5 अजून पाणी बाहेर काढून टाकले. आता पहिले आता तुमच्या याच्या समजवलं तर 20 आणि 5चा भागाकार. 5 × 5 आणि 5 × 20. आता 4 आणि 2चा गुणाकार. 4 × 8. आता 8 आलं की आता आपले फायनल उत्तर आलेले नाही. आता 20 - 8 करूया. 12 पण आपले फायनल उत्तर आलेलं आहे. पहिले आता त्याच्यामध्ये 12 ते अजून पाणी आहे. अजून ते म्हणते की त्याचं किती पाणी टाकावं लागेल. म्हणजे 45 आहे. 45 - 12. 45 - 12 आले आपले 33 उत्तर आलेले आहे. एक मस्ती टाकी काटोकाट भरली. मी हे डबल समजून सांगतो. एक मस्ती टाकी काटोकाट भरली असता ते 45 लिटर पाणी मावते. 45 लिटर पाणी मावते. पण या टाकीचे 4/9 भाग पाणी भरलेला आहे. 4/9 भाग पाणी भरलेला आहे. म्हणजे गुणिले 4/9. 9 भागिले 45 बरोबर येते 5. 5 गुणिले 4 बरोबर येते 20. त्याच्यामध्ये ते म्हणते की बाहेर त्याच्यामध्ये अजून 2/5 पाणी बाहेर काढून टाकले. आता अजून गुणिले 2/5. 20 भागिले 5 बरोबर 4. 4 गुणिले 2 बरोबर 8. त्याच्यामध्ये अजून पाणी काढून टाकले. मग अजून काढून टाकले तर आपले पहिले होते 20. 20 - 8 येते 12. 12 त्याच्यामध्ये सध्या पाणी आहे. आता धरत किती आहे तिची 45. 45 - 12 करण्यास आपल्याला उत्तर येते 33. म्हणून 33 आपले उत्तर आहे. आपण दुसरा प्रश्न घेऊया का. एका बादलीत 20 लिटर. एका बादलीत 20 लिटर. एका बादलीत 20 लिटर पाणी मावते. त्या बादलीत 20 लिटर पाणी. त्या बादलीत 20 लिटर पाणी मावते. तिच्या 3/5. तिचा 3/5 तिचा 3/5 भाग 3/5 भाग भरलेला आहे. त्या 3/5 भाग तिचा 3/5 भाग भरलेला आहे. त्या 3/5 भाग भरलेला आहे. बादली पूर्ण भरण्यासाठी बादली पूर्ण भरण्यासाठी तिच्यात बादली पूर्ण भरण्यासाठी तिच्यात किती पाणी घालावं लागेल. यात किती पाणी घालावे लागेल असा आपला प्रश्न. दुसरा आता ते म्हणते एका बादलीत 20 लिटर पाणी मावते. तिचा 3/5 भाग भरलेला आहे. बादली पूर्ण भरण्यासाठी तिच्यात किती पाणी घालावे लागेल असा प्रश्न. एका बादलीत 20 लिटर पाणी मावते म्हणून 20 गुणिला तिच्यात 3/5 भाग भरलेला आहे. 20 गुणिला आपण 3/5 करून घेऊया. आता 20 आणि 5चा भागाकार. 5/5 आणि 5 4 आणि 3चा गुणाकार. 4 × 12
हे 12 आपलं फायनल उत्तर आलेलं नाहीये. म्हणून आपण आधी एका बाटलीत 20 लिटर पाणी मावते म्हणून 20 वजा 12 करून घेऊ. त्याच्यामध्ये 12 सध्या आहेत, त्याच्यात किती टाकावे लागेल म्हणून 20 वजा 12. म्हणून आता उत्तर आता आपलं फायनल उत्तर आलेलं आहे. मी जरा डबा समजून सांगतो. एक बाटली 20 लिटर पाणी मावते. 20 लिहून घेतले. तिथे 3/5 भरलेला आहे. तर अपूर्ण किती आहे? 2/5. म्हणून गुणिले 2/5. 20 भागिले 5 बरोबर येते 4. 4 गुणिले 2 बरोबर 8. 8 आपले हे उत्तर आलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओचं नाव आहे टीचिंग विथ अर्णव. याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.